कोणताही व्यक्ती कशाला महत्त्व देतो यावरून त्या व्यक्तीला कशाचे महत्त्व आहे हे कळते. प्रत्येक माणसाची आवड निवड असते. आवडीच्या प्रत्येक गोष्टीला मनुष्य महत्त्व देतो, परंतु न आवडणाऱ्या अनेक मौलिक अशा गोष्टीकडे देखील तो दुर्लक्ष करतो. ज्या व्यक्तीला पुस्तके वाचण्याची आवड आहे, असा व्यक्ती जर कोणत्याही शहरामध्ये गेला तर अगोदर पुस्तकांची दुकाने कुठे आहेत हे बघतो. देशी दारू पिण्याची आवड असणारे त्या ठिकाणी देशी दारूचं दुकान कुठे आहे ते शोधतात. धार्मिक वृत्तीचे माणसे त्या शहरामध्ये मंदिर कुठे आहे याचा शोध घेतात. एखादं मोठं कपड्याचं दुकान असतं आणि त्या दुकानामध्ये जो तो आपल्या आवडीचे कपडे शोधत बसलेला असतो, किंवा फळांच्या मंडीमध्ये आवडीचे फळ तो शोधत असतो. कोणताही व्यक्ती कुठेही गेला आणि कुठेही असला तरी त्याच्या आवडीनिवडी तो कायम जपत असतो. आवडीची माणसे, आवडीची ठिकाणे, अशाच माणसांना, ठिकाणांना तो महत्त्व देतो. खरं म्हणजे मनुष्य कशाला महत्त्व देतो यावरून त्या माणसाची विचार करण्याची किंवा की त्यावरून हे लक्षात येतं आहे की तो व्यक्ती कसा आहे. कारण शेवटी तुमची आवड निवड आणि तुम्ही देत असलेलं महत्त्व, की कोणत्या घटनेला, कोणत्या प्रसंगाला तुम्ही जेव्हा तुमची आवड सांगता त्यावरूनच जवळजवळ माणसाची ओळख झालेली असते. कारण कधीकधी आपण इतक्या नकोशा किंवा तुच्छ गोष्टीला महत्त्व देतो, त्यावरून समोरचा व्यक्ती ओळखतो की हा व्यक्ती इतक्या क्षुल्लक गोष्टीला महत्त्व देत आहे. कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावं, कुठे कोणत्या बाबतीत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तो प्रसंग ओळखून आणि उच्च जे मूल्य आहेत, उच्च आणि मोठ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीला महत्त्व देणारे आणि मोठी विचारसरणी ठेवणारे माणसे. मोठी माणसे म्हणजे तर काय कोणाला म्हणतात की जो अत्यंत मोठ्या गोष्टींना, उच्च विचारांना जो महत्त्व देतो. सर्वसामान्य तुच्छ अशा वादात तो पडत नाही, मोठा विचार करतो. जो मोठा विचार करतो, सर्वांगीण आणि समर्पक विचार करतो, त्याच्या त्या विचार करण्याच्या पद्धतीवरूनच कळतं की हा मनुष्य असाधारण आहे. माणसाचं मोठेपण ओळखायचं असेल तर तो मनुष्य कशाला महत्त्व देत आहे यावरून निश्चित मनुष्य ओळखला जातो.